सर्वांना नमस्कार. सरांना पण नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, मान्यवर जे आहेत सगळ्यांना नमस्कार माझा. आणि सर आज अष्टक वर्ग मध्ये भिन्नाष्टक वर्ग घेत आहेत. तर गोचर कसं लावायचं भिन्नाष्टक वर्गामध्ये तेही सर शिकवत आहेत. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बर, आता मी सर्वांचं स्वागत करतो. बर, आजच्या अष्टक वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे, मग नंतर पुढे जाऊन बघूया काय आहे. कळलं? तर आज आपण एक वेगळ्या तऱ्हेचा विषय शिकणार आहोत. त्याच्यामध्ये त्रिकोण स्थान आहेत, अग्नितत्व आहेत, दिशा तत्व आहेत. त्याला अष्टक वर्ग कसं अप्लाय करायचं. आणि साधारणतः आता मला असं वाटतं भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक सगळं झालेलं आहे. तर तरी सुद्धा काही तुम्हाला क्युरियोसिटी असेल तर अवश्य त्याच्यातून आपण विचारणा करावी, मग त्याचं उत्तर दिलं जाईल. तर सुरुवातीला मॅडम, तुम्ही ते आदान कुंडलीमध्ये शेवटच्या वेळेला जे सांगितलं होतं गर्भस्थानाचं ते जरा यांना सांगा. परवा मला तपस्वी मॅडमनी पण SMS केला होता, पण भाग असा आहे की तो रेकॉर्डेड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला पाठवलं नाही. बोला मॅडम. हो सर, सांगते. आधान कुंडली म्हणजे हळूहळू सांगू काय? हो, लिहून घेणार आहे. हा लिहून बरोबर. घेतील त्या. आता लिहून महिलांचा घेणार आहे, विषय आहे. लिहून घेणार आहे. महिलांचा विषय आहे. आदान कुंडली म्हणजे ज्या दिवशी जातकाचा जन्म होतो त्याच्यामध्ये 9 महिने 10 दिवस वजा करायचे. जो दिवस येईल तो कॅल्क्युलेट करायचा. आणि तिसरा महिना, चौथा महिना, 7व्या महिन्याची कुंडली काढायची, पाहायची. ते चंद्राची बलवत्ता, तिथी, योग याचा विचार करायचा. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्दशी, रिक्ता तिथी, तिथीचा क्षय, वृद्धी, परिदिवस, साडेसाती, ग्रहण योगातला चंद्र, हे सर्व पाहून मगच डेट द्यावी. आणि ज्या ज्या महिन्यात जे जे ग्रह आहेत त्या त्या महिन्याचा जप सांगावा त्या महिलेला. जी प्रेग्नेंट महिला आहे तिला त्या त्या महिन्यामध्ये तो तो जप सांगायचा. पहिला महिना आहे शुक्राचा. तो शुक्र द्रव स्वरूपात असतो. स्त्री आणि पुरुषाचं बीज यांच्यातून गर्भधारणा होते. म्हणून पहिला महिना शुक्राची स्थिती, गोचरेच्या शुक्राची स्थिती त्यावेळेला पाहायची. दुसरा महिना मंगळाचा. इथे मंगळामध्ये गर्भाचा गोळा जो आहे तो जो द्रव स्वरूपातला असतो तो गोळा घट्ट होतो मंगळाच्या ह्याच्यात, आणि गर्भाचा गोळा हळूहळू वाढतो. तिसरा महिना अवयवांची निर्मिती होते. आणि टिकून ठेवण्याचं काम गुरु करतो इथे. चौथा महिना रवीचा आहे. इथे इंद्रियांची निर्मिती होते. आणि हाडांची वाढ होते.
मॅडम, चौथा महिना कसला? कोणाचा? रवीचा आहे. रवी. इंद्रियांची निर्मिती होते. सूर्य सूर्य. सूर्य. आणि हाडांची वाढ होते. रवी म्हणजे त्यांना ताकाची रवी वाटेल. पाचवा महिना चंद्राचा. इथे चंद्रामध्ये आईला जाणीवा व्हायला लागतात. जाणीव ही मनाशी निगडीत आहे. इथे हालचाल होते बाळाची. सहावा महिना शनीचा. बाह्य त्वचा, अंगावर केस जावळ येणं, नख येणं, कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांची उत्पत्ती होणं, त्यातून प्रतिकाराची उत्पत्ती होणं. जे काही त्रिदोष आहेत त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिकाराची उत्पत्ती होणं. सातवा महिना बुधाचा. बाळ संपूर्ण तयार होतं आणि बुद्धीची वाढ, पोषण पूर्ण या महिन्यात होतं. आठवा महिना राहूचा. इथे गर्भाला तहान भूक लागते. कोणाचा? बाळ. आठवा महिना राहूचा. ते बाळ तयार होतं, पण स्त्रीच्या गर्भामध्ये ओज धातूची वाढ झालेली असते. ओज हा धातू अस्थिर असतो. ओज म्हणजे धातूंचा सार. तो कधी मातेकडे असतो तर कधी बाळाकडे असतो. अत्यंत तेजस्वी असतं. शुक्राच्याही पलीकडे. जर गर्भात ओज असताना डिलिव्हरी झाली तर गर्भ जगत आणि माता मरते. आणि ओझ जर मातेमध्ये असेल तर डिलिव्हरी झाली तर बाळ जात. आठवा महिना महत्वाचा आहे. नववा महिना रवी, चंद्र, मंगळ, मुलाची संपूर्ण हालचाल. याच्यामध्ये रवीचा जी इंद्रियांची निर्मिती होते, जर अपंग असेल बाळ तर ह्याच्यामध्ये तिसरा महिना, जर पहिला महिना शुक्राचा बघायचा, नंतर इंद्रियांची निर्मिती जिथे होते सूर्याची तो चौथा महिना, तिसरा महिना गुरुचा. ते चेक करायचे तिथले ग्रह गोचरेचे त्यावेळेचे. म्हणजे पाठीमागे जाऊन जर अपंग मुलाची कुंडली बघायची असेल तर पाठीमागे गर्भाशयात
ग्रहांच्या गोचरेची स्थिती काय होती ते पाहायचं. ओके, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मॅडम. धन्यवाद धन्यवाद. मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. चला आता सर, एक आपल्याला विचारू का? हा बोला. ही या कुंडल्या मांडण्यासाठी वेळ कोणती घ्यायची? आता ते मॅडम आम्ही शिकवलेलं आहे, ते तुम्ही मी तुम्हाला उपस्थित नव्हतात हा आणि याचं रेकॉर्डिंग पण झालेलं नाही, ओके सर, त्याच्यामुळे क्षमस्व. थँक्यू सर, धन्यवाद. ठीक आहे मॅडम. आता कुंडली लावा तुम्ही. जी पहिल्या कुंडली मला वाटतं मिथुन लग्नाची सगळ्यांना माहिती तरी असेल. पण ऐका ना सर, लावते मी आणि मग लावते बाकीचं. लावा लावा. हे बघा, ही जन्मतारीख आहे 14 मार्च 1985. दुपारी 12 वाजून 44 मिनिटाचा जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. बरोबर आहे ना सर? हो हो हो. असेलच सगळ्यांकडे, पण मी आज मुद्दाम डाउनलोड करून ठेवलं, कारण मग कोणी मागितलं तर मग मला आयत्या वेळेस नाही जमत ना. ठीक आहे, आता लावू का कुंडली? हो लावा ना. हम्म. बघा. बघा, मिथुन लग्नाची कुंडली आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर लग्नेश कुठे आहे, तर दशमात आहे. रवी शुक्र बुधाची युती आहे दशम स्थानात. मंगळ राहू लाभस्थानात. गुरु अष्टमात आहे. चंद्र सप्तमात आहे. शनी षष्ठात आहे. केतू पंचमात आहे. आणखी एक ग्रह कुठला आहे मॅडम? झालं ना, दोन. चंद्र चंद्र सांगितला ना, हो सप्तम. हो हो. गुरु झाला, चंद्र झाला, शनी झाला, केतू. केतू इकडे पंचमात आहे. बर. आता आपल्याला जेव्हा विचारायचं असेल किंवा फलादेश करायचं असेल तर त्यावेळेला आपण आज भिन्न भिन्न तऱ्हेचं व्याकरण लावणार आहोत. तर त्यावेळेला तुम्हाला कोणता विषय कसा पाहायचा हे आता आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये राहूचं विनाष्टक आपण शिकणार आहोत. तर त्याकरता पहिल्यांदा राहू हा लाभस्थानात आहे हे निश्चित करावं. ओके. हा, आता मॅडम राहूचं भिन्नाष्टक लावा. हो लाव. मॅडम, जन्मतारीख जी आहे ना, वेळ दिली 12:44. हा, तर ते PM आहे का AM आहे? नाही, दुपारी ना मॅडम. दुपारी. ओके ओके, थँक्यू. आता राहूच लावू ना सर? हो 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 हो. राहू. ठीक आहे, बघा हा. लावलं. पण दिसतं की नाही आता, हे लहान कसं करायचं? थांबा. खाली नाही दिसत ना, मग ह्याच्यावरून लावू का सर? पूर्ण नाही दिसत आहे मॅडम. हा, खाली पण मग ते मला इथे हे दिसे ना ते छोट करायला. बघते काहीतरी करून. राहूच्या भिन्नाष्टकामध्ये 44 गुण असतात. नाही मॅडम? हा बघा, आता आता दिसतंय ना सगळं? हॅलो. हो, दिसतंय दिसतंय. हा, ठीक आहे ठीक आहे, ओके, थँक्यू. बर. आता राहूच्या भिन्नाष्टकामध्ये 44 गुण आहेत. आता हे 44 गुण लग्न धरून आहेत. आणि त्यामध्ये पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या ज्या राशी आहेत त्या राशीमध्ये 10वं स्थान जे आहे तर ते दशम स्थान मीन राशीमध्ये आहे. बरोबर आहे. आता ही 44ची जी गणित आहे तर 44 कसे मिळाले, तर हे ग्रहांनी दिलेले गुण आहेत राहूला. तर 6 शनी
5 गुरु, 5 मंगळ, 7 सूर्य, 5 शुक्र, बुध, 4 शुक्र, 5 बुध, 7 चंद्र आणि लग्न 5 असे एकूण 44 झाले बघा. 6 आणि 5 11 आणि 5 16 आणि 7 23 आणि 4 27 आणि 5 32 आणि 7 39 आणि 5 44 असे हे 44 गुण आहेत. हे ग्रहांचे आहेत. राशींचे गुण आपण बघितले तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत 4 आणि 4 8 4 त्रिक 12 2 14 आणि 6 20 आणि 6 26 आणि 5 31 आणि 2 33 आणि 3 36 आणि 4 40 आणि 4 44 याच्यामध्ये दोन दोन गुण आहेत कर्क राशीला आणि शून्य धनुराशीला 2 गुण आहेत. 0 गुण जे आहेत ते वृश्चिक राशीला आहेत. त्याच्यामध्ये राहूचं भिन्नाष्टक वर्ग आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 44 भागिले 12 केले तर 12 चोक 48 कमीत कमी 4 गुण यायला हवेत. पण 4 गुणापेक्षा जर कमी गुण असतील त्या पर्टिक्युलर राशीला तर ते गुण अत्यंत अल्प म्हणून समजले जातात. आणि जिथे जास्ती गुण आलेले आहेत त्या राशी राहूच्या भिन्नाष्टकामध्ये राहू बलवान असणाऱ्या राशी आहेत. त्याच्यामध्ये 6 6 5 ह्या ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये सिंह रास आहे, कन्या रास आहे, तूळ रास आहे. या 3 राशी अतिबलवान म्हणून समजल्या जातील. मग त्या ठिकाणी जे राहूचे योग आहेत ते त्या राशीला 5 6 7 सिंह, कन्या आणि तूळ ह्या राशींना मिळालेले आहेत. आता तो फलादेश कसा पाहावा तर अशा वेळेला राहू त्या राशींना सपोर्ट करेल असं आपण गृहीत धरूया. जिथे 0 आलेलं आहे वृश्चिक राशीला तिथे राहू फेवरेबल नाही. जिथे 4 गुण आल्यात तिथे सुद्धा कमी फेवर आहेत. 2 गुण आल्यात तिथे बिलकुल फेवरेबल नाही. म्हणजे तिथे गुण येणं कमीत कमी 4 येणं आवश्यक आहे. आणि 4पेक्षा जास्त असतील तर ती स्थाने अधिक बलवान असतात. आता जर आपण पाहिलं आता आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 6 7 राशी याच्यामध्ये तृतीय स्थान, चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान हे राहूमुळे बलवान झालेलं आहे. अशा वेळेला तो त्या ठिकाणी सपोर्टेड म्हणून आपण विचार करतो. जर समजा गोचरीचा राहू पर्टिक्युलर स्थानातून जात असेल तर त्याला राहूचं भ्रमण असता ती रास बलवान ठरते असं अष्टक वर्ग सांगतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात जे काही त्याला यश मिळायचं असेल ते यश त्याला प्राप्त होईल. तर ते कसं प्राप्त होईल तर त्या ठिकाणी गोचरीचा राहू हा मुळातच बलवान झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी आपण असा विचार करावा. त्यानंतर आपण पाहिलं तर शनीने 6 गुण दिलेत, गुरुने 5 दिलेत, मंगळाने 5 दिलेत. सगळ्यात जास्ती राहूने गुण दिलेले आहेत राहूच्या भिन्नाष्टकामध्ये. ते सूर्याने 7 आणि चंद्राने 7 दिलेले आहेत. याचा अर्थ की राहूच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये तिथे 7 गुण जे दिलेले आहेत ते अतिशय बलवान. आणि इत्यादी ग्रह जे आहेत तर ह्याचा विचार कसा करायचा तर 8 मध्ये 44 भागाकार करायचा. 8 + 48 होतात. तर साधारणतः 5 गुण आले तर 8 × 5 = 40 होतात. 5 गुण जे असतील तर ते ग्राह्य आहेत. आता 5 गुणापेक्षा कमी असतील तर ते योग्य नाही. मग इथे 7 7 आलेले आहेत त्यांचा जो भाग आहे तो सगळ्यात जास्ती असेल असं आपण फलादेश देताना समजावं. आलं लक्षात? होय सर आलं. बोला.
म्हणजे राहूचा भिन्नाष्टक वर्ग करताना तुम्हाला असा सारांश घ्यायचा असतो. म्हणजे तिथे जेव्हा राहूचं भिन्नाष्टक तुम्ही काढाल त्यावेळेला नेमकं कुठे कुठे गुण आलेले आहेत, कुठल्या कुठल्या राशीने. उदाहरणार्थ असं सांगतो की सूर्य 7 गुण जरी असले तरी सुद्धा त्याने मिथुन राशीला गुण दिलेला नाही, वृश्चिकेला दिलेला नाही, मकरेला दिलेला नाही, कुंभेला दिलेला नाही. आता हे जे 5 गुण कमी झाले, 12 राशीतून 5 गेले म्हणजे 7 राहिले, तर असे 7 गुण दर्शवण्यात आलेले आहेत. कळलं का? म्हणजे ही आडवी रेषा आपण वाचली आणि उभ्या रेषेमध्ये राशी दर्शवलेल्या आहेत, त्याचे गुण 2, 3, 4, 5, 6 अशून्य असे आहेत. कळलं नसेल तर विचारा, काय हरकत नाही. बोला. काय कळलं नाही, काही विचारायचं असेल तर विचारा अवश्य, काही हरकत नाही. सर मी विचारू का? हा बोला ना. ऐका ना, आता इथे 5, 6, 7 हा म्हणजे सिंह, कन्या आणि तूळ यांना तर मार्क जास्त आहेत हा. तर म्हणजे हो तिथे तिकडनं ज्यावेळेस गोचरीचा राहू हे जाईल तर हो तेव्हा चांगला फलादेश मिळेल असं आपण म्हणजे हो म्हणू. पण मग आता हो इथे वृश्चिक राशी आणि तिथे भाव आहे षष्टम हा 6, मग तिथे 0 आहे. म्हणजे तिकडनं ज्यावेळेस राहू जाईल तर तेव्हा त्याचा फलादेश मिळणार नाही असं. म्हणजे आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॉट एव्हर जो असेल तो तर तो मिळणार नाही असं आपण म्हणायचं का? हे 0 मार्क नाही, आहे. आता निगेटिव्ह पेक्षा अपेक्षित राहू नये. हा. भाग असा आहे मॅडम हा. की आतापर्यंत आपण जे शिकलो हम्म. तर जेव्हा व्हर्टिकल लाईन जी आहे हा. जिथे आपण राशी पाहतो त्या राशीतून गोचर जेव्हा आपण फिरवतो हा. त्या दरम्यान जिथे गुण आलेले नाहीत तर राहू बद्दलचा हा जो विषय आहे हा. तर त्या ठिकाणी गोचर मधून जाताना हा. त्या ठिकाणी राहू तुम्ही फलादेश देण्यासाठी अपेक्षा ठेवू नये. कारण का मुळातच त्या पर्टिक्युलर राशीला राहूला मान्यता नाही, म्हणून तो तिथे गोचरीने जाताना फलादेश देत नाही. उदाहरणार्थ असं आहे की जर समजा यदा कदाचित आता ही कुंडली व्हेरी पुअर आहे, ही काही खास कुंडली आहे असं म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा अष्टक वर्गाप्रमाणे तरी सुद्धा गोचरीचा आजचा विषय चव्हाण मॅडमनी मगाशी सांगितला. तर गोचर पाहते वेळी तुम्हाला बॉटमला जे लाल रेषेमध्ये अंक दिलेले आहेत जे असतील ते त्याच्यामध्ये कमी मार्क आले असतील तर त्याचे गुण म्हणजे गोचरीने तो ग्रह, उदाहरणार्थ आपण पाहिलं की आता शनी महाराज जे आहेत ते 2.5 वर्ष मीन राशीमध्ये वास्तव्य करणार आहेत. मग मीन राशीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी हे राहूचं गोचर आहे, पण जेव्हा आपण शनीचं भिन्नाष्टक करू त्यावेळेला त्या शनीच्या भिन्नाष्टका वर्गामध्ये काय होतं याचा आपण जर विचार केला असता तर त्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब फलादेश पाहता आला असता गोचरीच्या राशींचा. कळलं? म्हणजे इथून राहू आता समजा आता राहू मीन राशी मधून कुंभेत जाणार, बरोबर आहे? हो ना, कुंभेत जाणार. कुंभ राशीला 4 गुण आलेले आहेत. होय 4 आहे. 44 जर आपण पाहिले 12 राशी ज्या आहेत 44 भागिले 12 केले निदान 4 गुण तरी आले पाहिजेत. आणि जिथे जास्ती गुण असतील ते स्थान जास्ती प्रभावी झालं असेल की त्याचा प्रभाव त्या राशीमध्ये जास्ती असेल. म्हणून राहूच्या बद्दलचा गोचरीचा विचार करते वेळी तुम्हाला अशा रीतीनेच त्याची कुंडली सोडवता आली पाहिजे. होय सर, समजले. छान. आणखी कोणाला कळलं नाही? थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा समजून घेणे.
येतंय, स्पष्ट ऐकू येतंय सर. बोला. मलाही काही विचारायचं नाही का? राहू सर मी वरून एक जेव्हा विचारू का सर? सर मी विचारू हा बोला बोला. एकेकाने हा म्हणजे राहूवरून जर एखाद्या शुभग्रहाचं गोचर जात असेल तर मग संमिश्र फळ मिळेल असं सांगायचं आपण. नाही नाही, ऐका. आता हं. एखादा दुसरा ग्रह राहूच्या युतीतून चाललाय. उदाहरणार्थ आता शनी राहूची युती मीन राशीमध्ये आहे, तर मीन राशीमध्ये हो 4 गुण आलेले आहेत. हो पण तेव्हा फक्त राहूचेच गुण पाहिजेत आणि मग तुम्हाला मीन राशीकडे शनीचं विनाष्टक आहे ते सुद्धा पाहायचंय. अच्छा, दोन्ही बघायचे म्हणजे. हा मग शनीला शनी, पण 4च गुण आहेत. हा मग 4 मीन गुण आहे. राशीत पण शनीचे दोघांनाही चार एकूण चार गुण, गुणच आहेत. मॅडम एकूण गुण 39 आहेत ना पण एक शनीचे. हो याचे कमी आहेत पण याचे जास्त आहेत ना, म्हणजे हो शनीचे जास्त आहेत ना. हो. शनीचे 39 गुण आहेत. म्हणजे सर राहूचे राहूचे 26 कमी येतील. हं. हा म्हणजे ज्या ग्रहाचं आपल्याला हे बघायचं आहे गोचर, त्या हो ग्रहाचं गोचर आणि राहूचं भिन्नाष्टक असं मिळून बघायचं. हो. ओके तुम्हाला सर, आलं लक्षात. प्रश्न आल्यानंतर जातकाचा प्रश्न शनी संदर्भात आहे का? हा तो ग्रह 2.5 वर्षाने बदल होणार आहे. हो मूळ आपल्या कुंडलीमध्ये त्या शनीने मीन राशीला कायम स्वरूपी जन्मता तेवढेच मार्क दिलेले तेवढेच दिले. आहेत. हो म्हणून आलं तिथे लक्षात सर. तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. नाही, आता बरोबर आहे. आज जे लोक उपस्थित नसतील त्यांना हा फॉर्म्युला कळणार नाही, कारण मी हा राखून ठेवला होता हे शेवटच्या दिवशी शिकवणार म्हणून. कळलं? अच्छा. हो सर, आलं लक्षात सर, थँक्यू सर. आता जसं की वृश्चिक राशीला जेव्हा राहू जाणार असेल, आयुष्यात कधी ना कधीतरी जाणार. 18 हो वर्षांनी राहूचा फेरा येतो, तर त्याला हो 0 मार्क आहेत. तर तिथे काहीही फलादेश राहू देऊ शकणार नाही. नाही, असं. बरं, आलं लक्षात सर, थँक्यू सर. थँक्यू. सर मी एक विचारू का? हा बोला मॅडम. सर आता इथे सिंह राशीला जास्ती गुण आहेत की नाही, 6 आहेत हो हो राहूच्या भिन्नाष्टकात. पण हो. ती त्याची शत्रूची रास आहे, नाही नाही इथे का? तसं नाही, असं तसं नाही. तसं नाही हे करतायत का? नाही नाही. बरोबर, फक्त आपण म्हणजे गोचरीचा विचार करायचा. राशीची मान्यता आहे. राशीची मान्यता आहे. ओके. हा. आता मला सांगा, पण राहू राशी जो हा हा सर बोला. राहू एक वेळेला समजा लग्नी आहे हा. आणि तो जर सिंह राशीमध्ये आहे असं आपण समजू, बर. तर ते राहूचे त्रास त्या माणसाला भोगावे निश्चित लागणार, त्याच्यात गैर नाही. पण राहूचा विनाष्टक करते वेळी तो सिंह राशीतला राहू जन्मता त्याचा मुद्दा इथे गृहीत धरलेला नाही. ओके सर, ठीक आहे, असं. समजलं. कळलं का? हो सर. मग राहू कुठल्याही राशीमध्ये जन्म झाला असेल जातकाचा, मग तो वृषभेचा असू शकतो, कर्केचा असू शकतो, मकरेचा असू शकतो, असं काही हे नाही. पण त्या पर्टिक्युलर राशीशी आणि अष्टक वर्गाशी संबंध नाही. ओके फक्त सर. एवढंच आहे की हे जे स्लॉट्स आहेत कालचे, ते हा स्लॉट सर. मध्ये तिथून भ्रमण करताना आता आपण राहूपेक्षा उदाहरणार्थ चंद्र पाहू. चंद्राला जर आपण समजा 49 जर अंक असतील तर तो 12 राशीमध्ये फिरत असताना त्या ठिकाणी तुम्हाला 4 गुण असतील, 5 गुण असतील, पण 0 गुण असतील तर त्या राशीमध्ये भ्रमण करणारा 2.25 दिवसाचा चंद्र सुद्धा आपल्या उपयोगात काही येणार फळ देणार नाही. नाही. ओके, समजलं. आणि मग राहूच्या दृष्टीचा विचार करायचा का सर? नाही नाही नाही, नाही करायचा ना? बरं. ते सगळं बघताना ती तुमची मूळ कुंडली पाहिजे, ओके ओके सर. भिन्नाष्टकाचा संबंध नाही. नाही, बरोबर, समजलं. बरं. हो सर, समजलं. आता राहूची म्हणजे अष्टक वर्गाची किती पुस्तकं वाचलीत तरी सुद्धा तुम्हाला त्यातला गंध कळून येणार नाही.
हो सर, तुमच्याकडनं ऐकल्यानंतरच समजतं सर. चला आता दुसरं लावायचं, हे समजलं का? दुसरं लावायचं आहे. समजलं सर. ओके फाईन. मॅडम दुसरं हे लावा. लावू सांगा. कुठे लावा, हा? कुठे लावा, असं काही नाही, कोणतंही लावा. ऐका ना, आता राहू नंतर तुम्ही हे दिलंय लग्न भिन्नाष्टक किंवा मग ते दिशा चक्र तत्वचक्र, मग तुम्ही दिशा 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 चक्र. दिशाला. ओके. मग एक काम करा ना, लग्न चक्र लावा, तरी चालेल. बर, लग्न लावू का? हा ठीक आहे. हा, लावा. एक एक मिनिट. हे बघा तर लावलंय, लग्न भिन्नाष्टक लावला. हा, आता इथे 49 गुण आहेत. आता इथे सुद्धा तसाच विचार करायचा. ज्या वेळेला उदित लग्नावरती जेव्हा आपण एखादं कार्य करणार आहोत, आता आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जर आजचा विचार करायला गेलो तर आजचा विचार करते वेळी तुम्हाला अष्टक वर्गामध्ये किती गुण आहेत तो भाग वेगळा, पण लग्नाचं भिन्नाष्टक हे 49 गुणांचं आहे. हा महिना मे महिना आहे. आता त्या दरम्यान त्या ठिकाणी आता मिथुन लग्नाला उदित होण्यासाठी प्रारंभ कदाचित होऊ शकतो. मग त्या मिथुन लग्नामध्ये आपण बघितलं तर तिथे 5 गुण आलेले आहेत. तर 5 गुणांसाठी तो योग्य काळ आहे, पण कर्क लग्नाला योग करत नाही. म्हणजे 5 गुण जर आलेले असतील तर 12 चोक 48, टोटल गुण आहेत 49. म्हणजे 4 गुण तिथे पर्यायी उपलब्ध आहेत, तर ते चांगले आहेत. त्याकरता तुम्हाला त्याच्यातून चांगल्यापैकी फलित करता येईल. कळलं? हे आजचा महिना झाला, म्हणजे आत्ता सध्या. म्हणजे लग्न बलवान झालेलं आहे का, आता हे शिकवायचं बाकी का ठेवलं होतं? आता हा क्लास समाप्तीच्या जवळ आलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं हे सुरू करणार आहोत. बरं, लग्न भिन्नाष्टक कळलं का? बरं, आता याच्यामध्ये 6 गुण ज्याला आल्यात ते मेष रास आहे. मेष राशी अगोदर उगवून गेली होती साधारणतः संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान. तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला तो कालावधी लग्न भिन्नाष्टक वर्गामध्ये कुठले कुठले ग्रहाने गुण दिलात म्हणून 6 गुण आलेले आहेत, हे लक्षात ठेवावं. ज्या ग्रहाने सगळे ग्रह फेवरेबल आहेत त्या मेष राशीला तर रवी आणि चंद्र सोडून सगळ्यांनी दिलेत. म्हणून अशा वेळेला ती पर्टिक्युलर रास जर बलवान झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मान्यता द्यावी, नाहीतर मान्यता देऊ नये. चव्हाण मॅडम ऐकायला येतं का बरोबर? हो येतंय सर. तर तुम्ही जरा हो ज्येष्ठमत सर, वगैरे चांगलं ठेवायचं येतंय. होतं सर तोंडामध्ये, म्हणजे मग बरं वाटलं असतं कशाला जरा. फक्त एवढंच अच्छा. आहे, त्रास करून घेऊ नका जास्त. नाही, हो आता ना ते सर. शिकायला तर पाहिजे, आता काही इलाज नाही. बर, हे काय वर्षातून एकदा हे होतं असं. हो सर. हो, पण तरी काळजी घ्या सर. नाही, आता काय, आता चान्सेस होतात ते की सगळं संपलं. हो बरोबर आहे ते सर. तरी पण chances- सर काळजी घ्या आणि औषध घ्या व्यवस्थित. येस येस, थँक्यू. हा, आता कळलं तुम्हाला लग्न भिन्नाष्टक? हो सर. हो सर. हो. कुठल्या लग्नावरती हो सर. आपल्याला सगळे ग्रह फेवरेबल आहेत त्या लग्नावरतीच आपल्याला एखादं कार्य करायची संमती आहे. म्हणजे सर गोचरीने जेव्हा ते लग्न उदित असेल हो त्यावेळेला ज्या लग्नाला जास्ती मार्क दिलेत
त्यावेळेलाच येस एखादं कार्य करावं, हो ना? येस, हे कायमस्वरूपी आहे. अच्छा, हे ओके ओके. कायमस्वरूपी आहे. हो, कारण हे म्हणजे ह्या कुंडलीप्रमाणे त्या लग्नाला जास्ती मार्क आहेत त्या राशीला. येस येस येस. ओके. हे कोण काढतंय, मार्किंग कोण करतंय, का असं करतं? कोण करतंय काय माहिती. आज काय त्या कुलकर्णी मॅडम नाही ना, ते त्या खोडतात असं काही झालं तर. जाऊ दे, ठीक आहे. बर, आणखी काय बोला. तर इथे लग्न भिन्नाष्टक मध्ये ज्या लग्नाला गुण जास्त आहेत तर ते समोरचं लग्न विवाहाच्या वेळेला घेतलं तरी चालेल का? तो कालावधी योग्य पाहिजे, रात्री 2 वाजता चालणार नाही. नाही नाही, समोरच्याचं लग्न समजा मेष आहे. हो, मेष लग्न कधी उतरतं? आता मेष लग्न उदित जे आहे ना मॅडम, कुठला महिना असेल त्याच्यावरती, समजा दुपार आहे, त्याच्यावरती हा. हा, आता दुपार जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मकर लग्न उदित असेल. कळलं? म्हणजे मकर लग्न जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये मॅडम आपण बघितलं तर सकाळी लग्न कुठलं असेल तर मकर, बरोबर आहे, उदित हो, असं आहे. आणि मग रात्री 12 वाजता मेष. बारा वाजता मुहूर्त नाही चालणार ना. मग मेष लग्न उदित असताना जो महिना, प्रत्येक दिवशी लग्न उदवतात, पण समजा उद्या दिनमान जो भाग आहे, दिवसा किंवा रात्र, मग दुपारी जर समजा आपल्याला मेष लग्न हवं असेल तर त्यावेळेला महिना कुठला आहे? जानेवारी मध्ये असेल ना सर? नाही मॅडम, मग आता मेष लग्न जर समजा आपल्याला दुपारी दुपारी 12 12 वाजता पाहिजे, हा, मग दुपारी 12 वाजता जर मेष लग्न पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कोणता महिना येईल तर जानेवारी. त्यावेळेला मेष. हो नाही मॅडम, तसं. तुम्ही एकदा सांगितलं होतं ना, हो, जानेवारी येईल ना 12 ते 2 मध्ये मेष लग्न. जानेवारी. हो हो. हो, तेच मी म्हटलं ना, जानेवारी महिन्यात येईल दुपारी 12 ते 2 मध्ये मेष लग्न. आता उदित लग्न जे आहे मॅडम ते महत्वाचं आहे. मग ते जानेवारी मध्ये आलं, फेब्रुवारी मध्ये आलं. आता जसं ऋषभ लग्न आता मावळलंय, मिथून आलेलं आहे, कळलं का? आज हा मे महिना आहे, कळलं? ते लग्नाचं कोष्टक असेल तुमच्याकडे, त्याच्यावरती पहा, तुम्हाला 2.25 तासाचा अवधी सापडतो. परत रेषा मारल्या, कोण करतंय? ते कोणतरी नाव आलं आता, प्रज्ञा कोणतरी आहे, साखर काय, ते चुकून होतं काय त्यांच्याकडून. आता दुसरं लावा मॅडम. मग आता ते दिशा चक्र लावू ना, आता ते हे झाले हो आपले हो बिनाष्टक. हा, हो हो. ओके ओके. अरे रामा, ते कशा जाणार जात नाही. परत काय कोणी हे केलं? नाही अरे ते कुलकर्णी कोण? मॅडम नाहीयेत ना आज, कुलकर्णी हो, मॅडम नाही घालवतात त्या. ते काय झालं, ते ऑलरेडी केलंय ना, तर सर आपण काही लावलं तरी त्या नाही, हो येणार. येणारच. ठीक आहे, असं दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना, बस. नाही सर मग करतो, हा, करतो. नाही ते करत म्हणजे असं पर्पजली नाही करत ते, बहुतेक कोणी ते होतंय ते काय तिथे हात लागला की मग होत ते असं. डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये पेन आहे ना सर, तिथे चुकून हात लागला की ते हा. होतं. हा, असं नाही होतो मॅडम, ते माहिती नाही काहीतरी सर, पण काहीतरी करत नका. बरं ठीक आहे, नाही सर, तिथे चुकून मोबाईल मध्ये सर चुकून हात लागत असेल. जाऊ द्या. बरं, आता इथे लक्षात घ्या, सर्वाष्टक वर्ग, दिशा चक्र, भाग्य त्रिकोण, कर्म त्रिकोण, लाभ त्रिकोण, व्यय त्रिकोण, ह्याच्यामध्ये बंदूक म्हणजे भावंडांकडून मिळणारी मदत, हा, हम्म.
100 पैकी 81% आहे. कळलं? आता 1, 5, 9 हा भाग्य त्रिकोण आहे, त्याला 84% मार्क आलेले आहेत, पण त्यातून 81 आहेत प्रति पूर्णांक 84 आणि प्राप्ती जी आहे ती 81 गुण आहे. आता 81 गुणाची प्राप्ती जी आहे, आपण 3 याचं बघितलं 27 तरी 81 होतात. कळलं का? पोद्दार मॅडम कुठे गेल्या? हो सर आहे हे सर. हे या कुंडलीच्या बाबतीत आहे ना सर हे? हो या पुढे. आता जर आपण बघितलं तर दुर्भाग्य हानी याच्यात 91% आहे आणि तो 6, 8, 12 6, 8, 12 साठी आहे. 4, 8, 12 ना सर? 6, वेळ त्रिकोण 6, 6, 8, 8, 12 12 12 हो. मग दुर्भाग्य हानी 91%, म्हणजे जास्तीत जास्त प्राप्ती काय आहे? 91%. सगळ्यांना 84 पूर्णांक आलेला आहे. आता 91 म्हणजे काय? तर 25 एक 75, 30 एक 90, म्हणजे 30 गुण जरी येऊन त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे 91 गुणांची. बरोबर आहे? म्हणजे जास्त हानी होईल असं म्हणायचं ना सर? आता जास्त प्राप्ती आले म्हणजे मग त्या ठिकाणी जे गुण आलेले आहेत हा. ते गुण या जातकाला उपयोगी पडणार नाहीत. दुर्भाग्य आणि हानीसाठी त्याचा विचार केला जातो. सर हा, म्हणजे आता घातक व्यय त्रिकोण जो लिहिलाय तो 6, 8, 12 म्हटलं तर मोक्ष त्रिकोण तर नाही ना? 4, 8, 12 आपण मोक्ष त्रिकोण म्हणतो. बरंच मॅडम असं आहे, याच्यामध्ये मोक्ष बघायचं असेल तर ते 12वं स्थान आहे, हो. पण इथे काय सांगितलेलं आहे? दुर्भाग्य हा. आणि हानी. हो. दुर्भाग्य हानीमध्ये तुम्हाला 91 गुण प्राप्त झालेले आहेत. हो. ते सर्वाधिक जास्ती आहेत. ते जर कमी असते 70, 72 असते हा. तर दुर्भाग्य हानी झाली नसती. हा. तर पण हे गुण म्हणजे 6 षष्ठ स्थानामध्ये वृश्चिक राहते, अष्टम स्थानात मकर राहते मकर. आणि हो व्यय स्थानात वृषभ राहते. हो. मग त्या 3 राशींचे मार्क घेतले तर 98 येतात सर. 98 इथे हो. 91 दिलेले. सर ऐका ना, 4, मकर 8, राशीला 12 येईल ना ते? हे बघा, भाग्य त्रिकोण म्हटलं तर आपण 1, 5, 9 म्हणणार ना. हो. कर्म त्रिकोण 2, 6, 10, लाभ त्रिकोण 3, 8, 11, मग वेळ त्रिकोण 4, 8, 12 धरायचा ना सर? ते कारण मागच्या वेळेस ते षष्ठ स्थान घेतलं तर 98 येतात सर. हो बरोबर 98 येतात. हो तेच ना, 91 नाही येते. 91 आणि सर हे पूर्णांक कशा? कसा काढलायचा? म्हणजे डिवायडेड बाय 3 केलं का? हो. हा सर. ओके. ऐका एक मिनिट. हा सर. कशा कुठले मार्क पकडले तुम्ही मला सांगा मॅडम. 6, 8 आणि 12 सर. 6 म्हणजे वृश्चिक रास, त्याला 33 आहेत. नंतर अष्टम स्थानात मकर रास आहेत, त्याला 37 आहेत. आणि व्ययस्थानात वृषभ रास आहेत, त्याला 28 आहेत सर. म्हणजे 98 होतात सर. हो. 98 इथे कशातच नाही आलेले आहेत. 98 तर कशातच नाही आलेले आहेत. नाही आले ना सर? तर ते नाही ना, 91 म्हणजे किंवा सर येतात 4, 8, 12 असेल 4, 8, सर. 4, 8, 12 करून बघू का सर? हो ते येतात 91 बघा. 91 येतात ना. हो मग व्यय त्रिकोण म्हणजे 4, 8, 12च असेल सर. करा 4, 8, 12 करा. हो सर येतात त्याला 4, 8, 12 येतात. त्यावर 91 येतात. हा. मग ते 4, 8, 12 गुण दुर्भाग्य हानी त्याला व्यय त्रिकोण म्हणून सांगितलेलं आहे. 84.25 गुण त्याच्यामध्ये दर्शवले पूर्णांक. तो घातक आहे.
म्हणजे जर सुखस्थानामध्ये चौथं स्थान आलं ना, मग हो सुखस्थानात जर जास्त मार्क असतील तरी दुर्भाग्य म्हणायचं. आता त्यांनी सांगितलं हो, कोष्टक आला, म्हणूनच तेच विचारते. ना मॅडम. हा, 4, 8, 12. त्यांनी कोष्टक दर्शवलं त्याप्रमाणेच आहे ते. त्यांनी त्या ह्याच्यावरती तो विचार केलेला आहे. हो, कन्या राशीला 26 गुण कमी आहेत ना, चतुर्थात कन्या रास आहे. हो म्हणजे हम्म. चतुर्थ गुण स्थानाला कमीच कमी आहेत गुण हा. आहेत. 26 आहेत, म्हणजे त्यामुळे ती 28 टोटल पेक्षा पण कमी कमी आहेत आली. सर. म्हणून ते टोटल कमी दिसते पण ऍव्हरेज पेक्षा जास्त आहे ना मॅडम? ऍव्हरेज नाही, पेक्षा 28 हो पण पेक्षा 28 पाहिजेत ना कमीत कमी, मग 26 झाले ना. नाही हे नाही, चतुर्थ टोटल मध्ये. स्थानाच्या बाबतीत फक्त. चतुर्थाचं फक्त हा. अष्टम स्थानाला आणि व्ययस्थानाला जास्ती आहेत. हो, हा 37 आणि हे 28 आहेत. व्यवस्थान तरी वृषभ राहिले तरी तिथे 28च आहेत. म्हणजे 28 आहेत. फक्त हो, सगळ्यात जास्ती अष्टम स्थानाला आहे, 37 आहेत. वृश्चिकेला फक्त आहेत 33 गुण. 91 वृश्चिक होत आहेत घ्यायचीच आपल्याला नाहीये बघा. ना, पण वृश्चिक घ्यायचीच नाही आपल्याला षष्ठ स्थानातली. 91 वृश्चिक नाही, होतात का? 4, 8, 12 ना. नाही 4, 8, 12 8 कन्या मकर मकर ऐका, पृथ्वी तत्वाच्या मकर 3 राशी. कन्या, मकर आणि वृषभ. हो, हा, पृथ्वी तत्वाच्या 3 राशींना मिळून 91 गुण येत आहेत का पहा. हो सर, येत आहेत. हा, येतात सर. असे तुमच्या पुस्तकामध्ये मिळतील. आता पोषक लाभ त्रिकोण, लाभ आणि धन याला 82 गुण आहेत. आता लाभ म्हणजे 11व आणि पंचम आणि भाग्य बघा, कॅल्क्युलेट करून 82 येतात का? हो 11. सर, येतात. हा, बरोबर आहे. हो सर. आता कर्म त्रिकोण 83, 3, 6, 10 बघा जरा, 3, 6, 10. 6, 10, 31, 33 आणि 23. सर लाभ त्रिकोणाचे स्थान कोणते सांगितले? 87. लाभ म्हणजे 11, 3, 7, 11 येतात. धनस्थान पण ना 2 3, 7, 11ला 82 आहेत. आणि 2, 6, 10ला 83 आहे कर्म त्रिकोण. 2, 7, 10ला 87 येतात ना. बघा ना, माझं चुकलं का काय? 2, 2, ते 6, पडते. 10 83. कर्म त्रिकोण आपण चाललाय का? कर्म म्हणजे दशम स्थान आहे का? आता इथे ऐका 2 मिनिटं जरा. तुम्ही तत्वाच्या अनुसरून मगाशी राशी पकडल्या, कन्या, मकर आणि वृषभ, बरोबर आहे. हो तसं सर. कर्क, हो हो. कर्क, वृश्चिक आणि मीन पकडा. अच्छा, ओके. कर्क, वृश्चिक, मीन पकडा. 83 येतात. हा, किती येतो? कर्क, वृश्चिक, मीन 83 येतात. 82 येतो का? का 83? 83 83 सर. मग 83 आलाय ना बरोबर? हो सर. हो सर, बर. 83 येतात बरोबर. आता आता सिंह, मेष आणि धनु पकडा. 81 येतात ना बरोबर. सिंह, मेष, बोला. सिंह, मेष आणि धनु येतात. 82 सर. येतात बरोबर. हो सर. हो सर आता 82 येतात. हो सर, 82 82 येतात बरोबर. आता आता राहिला कुठला? 4, 8, 12 राहिला.
3 7 11 भाग्य त्रिकोण नाही तर झाला ना. 3 7 भाग्य 11 त्रिकोणाचे राहिले तर बस हा 3 7 11 घ्या. 3 7 11 होते. 3 7 11 त्याचे येतात ना 82 त्याचे 82 82 येते. येत आहेत. येतात पण हो. नाही 81 कुठले येते पहिले वरती आहेत ते ते 81 भाग्य 159 चे 1 159 5 चे. 9 ते हा बरोबर. आणि वेळेचे पण बरोबर येतात 91 4 8 12 बरं, आता हा तक्ता कायमस्वरूपी तुमच्या कुंडलीमध्ये जे सॉफ्टवेअर असेल त्याच्यामधून शोधून नंतर तुम्ही त्याचं फलित तुमच्या जातकाला द्यायचं आहे. कळलं? आलं लक्षात? चला हो सर. आता हो सर. दुसरा चार्ट हो हो लावा. सर. दुसरा लावा. अग्नी त्रिकोण. हे हा तत्वचक्र बरोबर आहे ना. अग्नी त्रिकोण मध्ये दिशा पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर. आता अग्नि त्रिकोणामध्ये पूर्व दिशा येते म्हणजे मिथुन, नाही का? हो. या कुंडलीत बरोबर आहे. उत्तर म्हणजे कन्या. इथे जलतत्व दिलेले. आता अग्नि त्रिकोण जर पाहिला तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला 82 गुण आलेले आहेत. तर शुभ दिशा पूर्व आहे. आता ऐका ना 2 मिनिटं. अग्नि त्रिकोणामध्ये 1 5 9 या राशीचा विचार करावा. 1 5 9 चा हो सर. कुठल्या राशीचं 1 5 9 पूर्व दिशा अग्नि तत्व. हो 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 बरोबर आहे. होय सर. 82 आले. आलं. पृथ्वी 2 6 10. मगाशी होतं 91. आता पण 91 चालेल. तेवढंच येणार होते. होय. 2 6 10. ओके. त्यानंतर वायू 3 7 11 पश्चिम पश्चिम आहे 81. होय आहे. 4 8 12 धनस्थान, षष्ठस्थान आणि दशम स्थान. उत्तर दिशा 83 आहेत का? आहे ना. बर, आता ऐका. आता याची बेरीज करा. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 3 7 ते 7 झाले आणि 8 त्रिक 24 आणि 9 8 चौक 32 ने 1 33 337 झाले का बघा बरोबर. 82 91 81 83 337 झाले का? तर झाले ना. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 3 7 हो सर आहे सर. 337 होतात सर. 8 त्रिक 24 8 चौक 32 आणि 1 हो 337 होतात. हा, मग हे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये येतं. आता विशेष सर्वाधिक बिंदू सर्वाधिक शुभ दिशेचा संकेत देतो. सर्वाधिक बिंदू शुभ संकेत पृथ्वी याचा आहे. दक्षिण. सर 91 म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशा. दक्षिण. हा पृथ्वी त्रिकोण. हो ना. पृथ्वी त्रिकोण पण तिथे दिशा दक्षिण दाखवली आहे ना. आता हा तक्ता कळला का तुम्हाला? हो सर कळालं.
तुमच्याकडे अन्य ग्रुप असतील त्या ठिकाणी 500 प्रोग्राम तयार आहेत असं पाठवू शकाल का? नाही सर. काय 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 विचार सर काय सर कळलं नाही. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपला आहात की नाही हा त्या ठिकाणी ती जाहिरात आहे 500 रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. हो हा सर. हा हो. तर ती जाहिरात पाठवाल का? पाठवून कोणाला पाठवाय? आमच्या ग्रुप वरती दुसऱ्या? हा हो हो पाठवू की पाठवून सर. टाकलं सर. तुमची चला, परमिशन असेल तर पाठवू सर. आमची परमिशन काय आम्हाला पाहिजेच. हो पाठवू, नाही, नक्की पाठवू सर पाठवू सर. पाठवू नक्की पाठवू. पाठवू सर पाठवू. चालेल, मग ज्याला लाभ घ्यायचा आहे तो लाभ घेईल. हो सर बरोबर आहे. हो Right? सर. म्हणून शास्त्र वितरित झालं पाहिजे हो नक्कीच सर. आणि बरोबर महागडा आहे क्लास सर. बंद पडला पाहिजे. 2 उद्देश आहेत. ते पण होईल सर. दोन्ही काम. बोला आता दुसरं लावा मॅडम. लागते. आता इथे फक्त सर एवढंच सांगा ना, आता पृथ्वी त्रिकोण म्हणजे दिशा दक्षिण, तिथे 91 मार्क आले. म्हणजे हा आता पर्टिक्युलर ह्याच कुंडलीसाठी अर्थात मिथुन लग्नाच्या, तर त्या हो ह्या जातकाला ही दिशा म्हणजे दक्षिण दिशा शुभदायक आहे असं आपण म्हणायचंय ना, कारण ती बरोबर शुभ दिशेच्या मध्येच ती दाखवली आहे ना, म्हणून विचारलं. बरोबर हा बरोबर. ठीक आहे, लावते पुढचं. आता काय तिसरं आहे ना. नाही, दुसरं भुवन भुवन चक्र. बघा आता भुवन चक्र हा जो भाग आहे याच्यामध्ये फणफर स्थान, अपोक्लिन स्थान आणि केंद्र भाव. आता केंद्राच्या बाजूचं फणफर आणि केंद्राच्या अगोदरचं अपोक्लिन. मिथुन लग्न आहे, अपोक्लिन जे आहे ते वृषभ आहे, सिंह आहे आणि कुंभ आहे. 8-11 येतील ना सर. बरोबर. अपोक्लिन मिथुन लग्न आहे ना. हो हो मिथून आहे. बरोबर सर आहे. एक विचारू का मी? हा बोला. मला समजलं नाही, हे पूर्णांक कसा काढला सर प्रत्येक ठिकाणी? नाही, तो त्यांचं गणित आहे, ते बोलतो अच्छा, तसं. आपल्याला नाही काढता येत ना, म्हणजे त्याचं नाही, कॅल्क्युलेशन नाही का? तर ओके. त्याला काढता येईल पण त्याला भरपूर वेळ आहे, ते एवढं शिकवता येणार नाही. बर बर सर. आता मॅगी कशी बनवायची हे फक्त हिंदुस्थान लिव्हरला माहिती आहे. हो, मॅगी नाही, मसाला. बरोबर आहे. नाही सर नाही, एक सांगू मॅगी का? सुद्धा. हा बोला. सर एक बोलू का? 337 ला 3 भाग दिला तर 112.3 येतात. अहो तीनशे बरोबर सदोतीस आहे. एकूण मार्क आहे त्याचे, म्हणून पूर्णांक 112.3. अहो पण ते बाकी ह्याच्यात झालं, हे प्रत्येक ठिकाणी तिन्ही भावांना मिळून 300, तिन्ही स्थानांना मिळून 112 आलेत, पण बाकीच्या ठिकाणी तिथे होत्या बाजूला. एका ठिकाणी 4 भाग जातो मग. सर अपोलिन स्थानं कुठली सांगितली आता तुम्ही? अपोक्लिन म्हणजे 12वं स्थान, 3रं स्थान आणि केंद्राच्या अगोदरचं स्थान, असे टोटल 4 आहेत. 3, 6, 9, 12. 1 4 7 1 4 7 12. त्याच्यातलं 12च्या अगोदरचं 11, 7च्या अगोदरचं 6, 4च्या अगोदरचं 3 आणि 3-6-9-12. लग्नाचं हा. म्हणजे केंद्रस्थानापासून तृतीय स्थान सर, ते अपोक्लिन झाले नाही का? हा तेही केंद्रापासून बघणार केंद्रस्थानांचे तृतीय स्थान म्हणजे ते अपोक्लिन झाले. तरी चालेल. हो. केंद्राच्या बाजूला फणफर आहे. हा, आणि केंद्रापासून तिसरं आहे ते अपोक्लिन. केंद्राच्या शेजारी फणफर. आता याच्यात काय काय होईल तर अपोक्लिन स्थानामध्ये जास्ती गुण आलेले आहेत, याचा वित्त हानी होते. आर्थिक स्थिती चांगली असते फणफर मध्ये, पण फणफर स्थानं जी आहेत ना ही कुठली आहेत तर धनस्थान आहे, पंचम स्थान आहे,
अष्टम आणि 11. लाभस्थान आहे, 8वं 50 ना. 8वं स्थान आहे, बरोबर. आणि सर ऐका ना, हे 112 का आले, तर आपण आता समजा इथे केंद्र भाव 1 4 7 10 घेतलं ना, तर आपण म्हणजे मिनिमम 28 गुण यायला पाहिजे म्हणतो ना, मग 28 चोक 112 असं आहे ना, बरोबर? नाही नाही, त्या मॅडमनी सांगितलं ते बरोबर आहे. इथे 337 डिवायडेड बाय 3 आणि बाकीचे 4 होते ना इकडचे, हा. त्याच्यामुळे 337 डिवायडेड बाय 4 म्हणून ते 84.25 आले. आणि नाही हे नाही नाही, ते नाही म्हणत 337 मॅडम. डिवायडेड बाय 3 केले की 112.33 येतात, बरोबर आहे. नाही म्हटलं मी, हे पूर्णांक तुम्ही बघा ना, पूर्णांक करताना 1 4 7 10 आपण म्हणजे मिनिमम 28 गुण पाहिजे म्हणतो ना, मग 28 चोक किती झाले बघा ना, 112. म्हणजे तेच ना, टोटल 337 ना, मग हो. 337 ते डिवायडेड बाय 3 आणि त्या ह्याच्यात कोष्टकामध्ये 4 होते ना आपले, 4 कॉलम्स होते, म्हणून 4 ने डिवायडेड केलं ते 84.25 आले. ते करून बघितलं मी. ते नाही म्हटलं, बरं असू दे, मी पूर्णांक. हो, करून बघितलं मी दोन्ही. त्या मॅडम दुसऱ्या कोणी सांगितलं ते बरोबर आहे. कोण खटाव का? काय झालं सर? कोणी सांगितलं माहिती नाही सर, आता आधी कोणीतरी खटावकर? सांगितलं ना हा, की मी डिवायडेड. म्हणाली सुनीता नाही, देशपांडे. होत्या देशपांडे. हा नाही नाही, हा, सुनीता बरोबर. नाईक मॅडम. देशपांडे. देशपांडे होत्या. नाही. हा, ते करून बघितलं मी, दोन्ही बरोबर आहेत. बर, आता हे भुवन चक्र जे आहे, तर केंद्र भावाला मेहनत आणि एकाग्रता करावी लागेल. पणफळ भाव, आर्थिक स्थिती, आता वित्त हानीमध्ये सगळे चांगले गुण आलेले आहेत, म्हणजे सगळं कमावलेलं गमवायचं आहे. कळलं का? हो सर. सिंपल बात आहे. तर ते अपोक्लिम म्हणजे तो एक ग्रीक वर्ड आहे सर, डिक्लायनिंग म्हणजेच अंत किंवा शेवट असा त्याचा अर्थ आहे सर. म्हणजे व्यय झाला ना, वित्तहानीचे, बरोबर आहे. अपोक्लिम म्हणजे पहिल्या स्थानाचं तिसरं तिसरं स्थान स्थान, हो. आपण म्हणतो मॅडम चौथ्या की स्थानाचं तिसरं तेच. म्हणजे त्याचा अर्थ अंत किंवा शेवट असा होतो अपोक्लिम म्हणजे. आता काय माहिती सांगतो तुम्हाला मॅडम, आम्ही हा जेव्हा सर, हा. लहानपणी ज्योतिष शिकायचो, म्हणजे त्यावेळेला जे शिक्षक होते ना, त्यांना वाटायचं अपोक्लिम स्थान माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे विमानाचा ड्रायव्हर. हो, कळलं का? अच्छा. हा. आता का ड्रायव्हर, म्हणजे काय त्यात? हा म्हणजे ड्रायव्हर झाला आता वॉचमॅन. आता सगळे ड्रायव्हर झालेत वॉचमॅन. आता ज्योतिष मध्ये वाचस्पती, तप, आणखी काय काय आहेत, प्राज्ञ, प्रवीण, हे सगळे बाद झालेले आहेत, रन आउट. ओके. आता शास्त्री पण थोड्या दिवसांनी रन आउट व्हायच्या तयारीमध्ये होतील आहेत. होतील सर, होतील. शास्त्री हा, परीक्षाच बंद होईल थोड्या दिवसांनी. होणार होणार. कालाय तर तुम्ही तस्मै मला नमः. एक हे सांगितलं होतं ना, ते मॅडमचं काय? नाव, तर त्या ग्रुपवरती आज शास्त्रीची जाहिरात टाकलेली. 1 तारखेला फ्री लेक्चर आहे त्यांचं शास्त्री परीक्षेच्या वर्गांचं, 1 हा जूनला. हो. हा, मग त्या दिवशी तुम्ही इटलीमध्ये असता? नाही, 1 जूनला नाही सर, मी 4 जूनला चालली आहे. 1 जूनला अच्छा, इथेच आहे. ठीक आहे, जाऊया. मला पण हो. पाठवा आमंत्रण, बघूया. नाही नाही, ऑनलाईन आहे सर, ऑनलाईन पाठवते मी सर तुम्हाला. आम्ही ऑनलाईनच आहोत. हो. लिंक आली तर मी तुम्हाला पाठवीन सर, नक्की. जाहिरात केली म्हणजे लिंक हो, ते येणार. फ्री आहे. हो, फ्री आहे, त्याच्यामुळे मॅडम, सगळ्यांना तुम्हाला येईल असं. तुमच्या मॅडम त्याचे युट्यूबचं रेकॉर्डिंग पाठवतात. जे शास्त्रीचे स्टुडंट असतात ना, तर अच्छा, हा त्या हा क्लासमध्ये असतो, तुम्ही ज्या क्लासमध्ये असाल त्या हा. क्लासचे टीचर तुम्हाला त्याचं युट्यूब रेकॉर्डिंग पाठवतील. हो का? हम्म. नाही नाही, हे ते एका ग्रुपवरती जाहिरात आलेली आहे की 1 तारखेला फ्री लेक्चर आहे, आणि मग नंतर मग त्या शास्त्री परीक्षेच्या परीक्षेबद्दल काय काय आहे ते, त्याच्याबद्दल लेक्चर आहे ते. नाही, ते शास्त्री परीक्षा घेणारे तुम्हाला जे देतात ना विषय वगैरे, त्या संबंधी पण लेक्चर घेतात. हा हा, ते तसंच असेल बहुतेक, माहिती नाही काय आहे, बघायला पाहिजे. चार्ट करा मॅडम. बरं, आता आणखी काय बोला.
पाटील मॅडम तुम्ही सांगितलं की ते लेक्चर पाठवतात, हं. तर ऍडमिशन घेतल्यानंतर पाठवतात ना, हो हो नाही स्टुडंटला तर पाठवणार नाही. स्टुडंटला पाठवतात आणि युट्यूबलाही शोधायला पाहिजे, त्यांचं चॅनल आहे बहुतेक. मी बघून सांगते सर, असेल तर आधीचे हा, पाठवा. हो पाठवा चॅनल ते मॅडम. ब्लॉक आहे, ते ते ब्लॉक असं पैसे देणार नाहीत पैसे ते. भरले पैसे भरले तरच मिळणार ते, नाहीतर नाही मिळणार. हा, बघते शोधते. तुमच्या ईमेल वरती ते प्रायव्हेट व्हिडिओ पाठवा. मागे एकदा मला सापडलं होतं शोधता शोधता असंच युट्यूबला. सापडलं तर पाठवा मॅडम आणि सरांना, म्हणजे मी मॅडम सरांकडनं मला घेईन. एक म्हणायचं आहे की काय करायचं मला सांगा. आता तुम्ही एवढ्या हायर लेवलला आलेला आहात, हो. तर पहिलीमध्ये बसून काय करणार? नाही नाही तर नाही बरोबर आहे. हा, आता जर भांडीवरली घासणाऱ्या बाईचा हे आलेलं आहे म्हणजे समजून जायचं पातळी काय आले. हो ना, खरंच आहे. त्यांना काही हा, विषय सापडत नाहीयेत की काय, काय माहिती. चांदवडकरांना फोन केला होता, त्यांनी उचलला नाही. केला होता का सर त्यांनी? मी करतो फोन सगळ्यांना. सर मी दवा घ्यायला जाणार आहे, सर्दी तापाची. मी लवकर निघणार आहे सर. ठीक आहे, आता मी पण निघणार आहे ना. आता झाले 8:45 झाले. बरं, आता आजचा क्लास समजलं. आता कुठला बाकी राहिलंय का तुमचं? सांगा, बोला. काही प्रश्न इत्यादी? लग्नाचं महत्व कळलं, ते शेवटचा क्लास होता म्हणून मी तुम्हाला आज सांगून टाकलं. राहूचं कळलं, गोचरीने राहू कसा येतो. त्यानंतर सूर्याचं भिन्नाष्टक, मंगळाचं भिन्नाष्टक, गोचरीने त्या स्लॉट मधून चालताना त्याचं बळ किती आहे त्याच्यावरती विवेचन करायचं आहे. आलं का लक्षात? तर हे हो जे सर. तत्वचक्र सर तुम्ही दिलत ना आता, तर त्याच्यामध्ये आपल्याला दक्षिण दिशा शुभ दिशा दिसते, कारण त्याला सगळ्यात जास्ती गुण आहेत, हो की नाही प्राप्त. पण म्हणजे एखादं कार्य करताना म्हणजे कसं काय त्याचं हे काय सर, कसं? आता एंटायर कुंडलीचा जो लेखाजोग आहे, हा पण तरी सुद्धा गोचरीमध्ये जातकाला फलित हवं असेल तर ते तुम्हाला प्रत्येक भिन्नाष्टक, प्रत्येक ग्रह जेव्हा ग्रँड टोटलनी तुम्ही विचार कराल त्या राशीतून चाललेला आहे, तर तिथे त्याला मान्यता कुठल्या कुठल्या ग्रहाने दिलेली आहे. तो ग्रह तिथून जर पास ऑन होणार असेल तर त्याला फलित मिळेल, अदरवाईज फलित मिळणार नाही. हे टॉप सिक्रेट तुम्हाला आज कळवलेलं आहे. टॉप हो म्हणजे हो टॉप हो, सिक्रेट. बरोबर आहे सर, थँक्यू. नाही पण हे दिशांचा काय संबंध आला इथे, तो तेच का? एक पार्ट आहे, तो एक पार्ट आहे. त्यांनी तो तसा कॅल्क्युलेट करून दर्शवलेला आहे. पण थोडक्यात बघितलं तर हे जे शेवटचे चार्ट लावले ना, त्याच्यामध्ये एंटायर कुंडलीचा जो गाभा आहे तो व्हेरी पुअर आहे. कुंडली सामान्य आहे म्हणालात कळलं? तुम्ही, एवढी काही सामान्य आहे. येस, इट इज. म्हणून अष्टक वर्गाचा वापर करताना तुम्हाला अशा तऱ्हेनेच त्याचं प्रतिसाद दिला पाहिजे. अदरवाईज तुम्ही हो त्याचं गुण देऊ शकणार नाही. कळलं का? हो सर, थँक्यू सर. दक्षिण दिशा ह्याला शुभ आहे ना? हा, काय म्हणता? दक्षिण हा दिशा ह्याला म्हणजे शुभ दक्षिण आहे. दिशा या व्यक्तीला ते दक्षिणेचं घर घ्या घरायला म्हणा, पाहिजे. किंवा दक्षिण दिशेचं कार्य त्या दिशेला, अच्छा, असं. किंवा ओके ओके. चालेल. सर एक्सक्यूज मी सर, येस तत्वचक्र जरा परत लावा ना, तत्वचक्राचा चार्ट. मॅडम लावतील. लावून 4, 8, 12, 1, 3, 7, 1, 7, 3, 7, 11. मॅडम लावता का? त्यांना पाहिजे. बघा लावलंय गोरे मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू दिसतंय. सर. हो हो, दिसतंय झालं, काढलं तरी चालेल. ओके.
अजून कोणाला काय हवंय का सांगा. हॅलो. मॅडम मला लग्नाचा चार्ट हवा होता. लग्न लग्न भिन्नाष्टक कुंडली. नाही नाही, लग्न भिन्नाष्टक वर्ग, हो लग्न कुंडली येस 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 लावतो. आहे ना 49 लावले ना बघा. हे पण बरं आता परत सांगतो इथे इथे लक्ष द्या. बरं इथे लग्न हा जो भिन्नाष्टक आहे, समजा मेष राशीतून एखादा ग्रह जाणार आहे. व्यवस्थित ऐकणे. जर मेष राशीतून एखादा ग्रह जाणार आहे, तो जर सूर्य जाणार असेल तर मेष राशीमध्ये सूर्याला ह्या कुंडलीमध्ये गुण प्राप्त झालेले नाहीत. त्याकरता त्या ठिकाणी मेष राशीमध्ये चंद्र आणि सूर्य याला गुण प्राप्त न झाल्यामुळे त्याचा सूर्याला आणि चंद्राला भ्रमण करता काहीही उपयोग होणार नाही. हे कळलं? होय सर. पण मेष रास तर सूर्याला हे आहे ना सर, तसा नाही विचार करायचा का? इथे गुण दिलेले आहेत, युतीचा उपचार का होतो. करणं? हं? त्याला स्थानच गुण नाही नाहीये. मिळाले. हो गुण नाही मिळालं. चंद्राला आणि सूर्याला गुण मिळालेले नाही. नाहीयेत. हो नाहीयेत. कळलं? हो सर. म्हणजे सर आता वृषभ राशीमध्ये सूर्याचं भ्रमण सुरू होईल, तर वृषभ राशीमध्ये जर एक गुण सूर्याने दिलेला आहे तर हो मग त्याचा उपयोग होईल. 100%. 100%. दोघांना पण. मॅडम आजचं जे आहे ना, जे शिकवलेलं हे व्हेरी व्हेरी सिक्रेट आहे. आता नंतर जाऊन कॉपी करणार लोक, हे आम्हाला माहिती आहे. हो सर. हा आणि मग हे माझं आहे, हे मी कोणाला देत नाही. आणि त्याच्यावरती पैसे उकळणार हवे तसे लोकांकडून. माझं पावले सरांशी बोलणं होतं. ते म्हणाले असं आम्ही लोकांना काम देतो, पैसे देतो आणि मग सांगतात हे आमचं आहे, आम्ही नाही सांगणार. मी नाही बाई. कळलं? तुम्ही कॉपीराइट्स घ्या ना सर, असं काहीतरी करू त्यातलं शकता काय का? कॉपीराईट काय करायचंय? हे सगळं कोणी कुठला कॉपीराईट त्याला सगळी फुकट जाणार आहे. हे पण सर विश्व आम्हाला माहितीये ना सर की हे घेतलेलं तुमचंच आहे कोणाला म्हणून पचत सगळं. नसतं. हे विश्व आपलं नाहीच आहे. हे हो. माझं करणारे लोक हो ना, बरोबर आहे. आपटतात. हे नक्की आहे. सुबल मॅडम झालं बरं का माझं. आणि असं फुकट कशाला कोणाचं घ्यायचं? जे आपल्याकडे आहे तेवढं बस झालं. फुकट घेऊन काय मिळणार आहे त्यांना तरी? आणि त्याच्यावर पैसे कमवून काय मिळणार आहे? उलट त्यांचं जे शिवाचं शास्त्र आहे एवढं, तर त्याच्यात त्यांचं नुकसान होणार आहे खरं असं करून. असं तुम्हाला वाटतं? लोकांची नियती काय माहितीये तुम्हाला? की हे कसं आलं हे माहीत असेल की नाही देवाला माहिती नाही, पण हे माझं आहे, हे मी नाही शिकवणार. मग पैसे त्याचं कसे घेतले? फळ मिळेलच की सर त्यांना. ते जे करतात त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळेलच ना सर, हो की नाही? दॅट इज लेटर ऑन. हो माझं ते 1 महिन्यापूर्वीच पावले सरांशी चर्चा झाली होती. ओके. लोक करतात असं. कसं असतं हो माहितीये का करतात सर, करत असतील मॅडम? सर. एक नियम सांगतो तुम्हाला मी. आपला अन्नदाता असतो ना, तो फार महत्वाचा असतो. हो सर बरोबर आहे. आम्हाला ज्यांनी अन्न दिलेलं आहे त्याला कधीही आम्ही फितूर झालो नाही. बरोबर. पहिल्यापर्यंत अगोदरपासून आपल्या पूर्वजांनी सांगितले, प्रत्येकाची तशी नसते ना नियत सर. ज्याची म्हणून खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. टाळी. हो, अन्नदाता सुखी भव. हा असं आहे. नाही तर मग सांगणार नाही हे माझं आहे, हे मी कशाला देणार. आता जे माहिती नाही ते आम्ही नाही सांगू, नाही म्हणजे. पण हे माझं आहे म्हणून मी कधी सांगत नाही. हे परमेश्वराचं आहे. हल्ल्या मिठाला जागणे. हो हो. मी सांगतो तुम्हाला, बघा मॅडम, हे ज्योतिषशास्त्र किंवा आपलं जे काही जीवन आहे, जिथे तुम्ही फितूर झालात तिथे तुम्हाला काउंट डाऊन सुरू झालं हे समजायचं. हो सर, खरी गोष्ट आहे. फितुरी हा एक कलंक आहे आणि तो अति महाभयंकर आहे. बरोबर आहे सर.
कुठल्याही बाबतीत तुम्ही फितूर झाले ना नाही. कोणा की ते होतच. कर्म आपल्याला बरोबर त्याची शिक्षा देतं. कर्मा रिटर्न्स हम्म. असं आहे. म्हणून निदान घेतलेलं आठवावं तरी आठवतं नाही आठवत नाही असं नाही. हा जानकी, तुझं काय मत आहे? बरोबर आहे. आता तू तर एवढे दाखले पाहिलेत, काय अवस्था झाली? फुकटचं घेऊन कोणाचं भलं होतील. नाही, प्रेमाने दिलेलं फुकटचं असावं, काय हरकत नाही. पण ते घेऊन सुद्धा नंतर तुम्ही फितूर होता तर ते योग्य नाही ना. भोगाला पण तयार असलं पाहिजे त्यांनी. कवटेकर मॅडम, आमच्या वर्गात तर एवढ्या चोऱ्या झाल्या आहेत. हा सर, काय प्रत्येक सर? व्यक्ती ऍडमिशन घेऊन हा सर. मागे बसायचं हा. आणि लोकांना आपली कार्ड द्यायची आणि मग पळवून घेऊन जायचं. हो असे ना सर, काय असंख्य करतात असतात लोक. हो बरोबर आहे सर. असंख्य, एक एक नाही, तेच असंख्य. म्हटलं, मग त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळतच ना सर. कालांतराने ते हो, भोगावं लागतं. मिळणारच ते. हो हो. हे दुःख आहे. पण हो ना सर, काय करणार. असं आहे. तर एनिवे, तर आजचा अष्टवर्ग आणखी पुन्हा कोणाला काय विचारायचं असेल मॅडम, एखादं सूर्याचं भिन्नाष्टक किंवा मंगळाचं भिन्नाष्टक लावता येईल का? प्रयत्न करते सर. थांबा जरा 1 मिनिट, मला थोडा वेळ द्या. 1 मिनिट. हा, मी यांना समजवायला. हा, थांबा ना जरा 1च मिनिट. सर, आज तुम्ही दिलेले चार्ट हे कुठेही पाहायला भेटत नाही हा. हे खूप एक्सलंट होत, म्हणजे खूपच छान. तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये मिळतील का सर पण हे? हो हो, मिळतात मिळतात. मिळतील ना? बरं. तुम्ही पावले सरांना ते ओळखता लग्न का? आहे. हा, बोला साहेब. हो सर, हा, हे मी ते लग्न सॉफ्टवेअर ते चक्र विकतात ना सर, ते लावलेलं माहिती आहे. आहे. हा, 1 मिनिट. लग्न चक्र 2 मिनिटं थांबा जरा, 2 मिनिटं. हा, ते सॉफ्टवेअर विकतात. अत्यंत चांगले प्रामाणिक व्यक्ती आहे. तर त्यांनी मला त्यांचं दुःख एकदा सांगितलं. मॅडम, रेकॉर्डिंग बंद करा. सर, करते बंद.